नांदेड शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरून पिकांसह जमिनी देखील खरडून गेल्या आहेत, तर शेकडो जनावरे दगावली आहेत। नांदेड शहरात देखील नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी शिरून मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून तातडीने मदत मिळणे गरजेचे असताना मदत दिली जात नाही, यावरून सरकारची भूमिका उदासीन असल्याचे दिसत आहे। जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तातडीने येऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करायला हवी होती, मात्र पुराचे पाणी ओसरले नंतर 2 दिवसांनी येऊन पालकमंत्री वरवर पाहणी करत आहेत, असा आरोप देखील काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केलाय। शासनाने तातडीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरी 2 लाख रुपयाची आर्थिक मदत करावी, तसेच घरात पाणी शिरून नुकसान झालेल्या प्रत्येक घराला 25,000 रुपयाची आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे करत असल्याचे सांगितले। या पत्रकार परिषदेला माजी आमदार हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, माजी महापौर अब्दुल सत्तार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। मागच्या 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे। बरेचसे गावं पुराच्या पाण्याने उडावलेले आहेत। बऱ्याच जवळपास 400 ते 500 गावं या ठिकाणी संपूर्ण पुराच्या पाण्याने उडावलेले आहेत। बऱ्याचशा गावामध्ये या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसामुळे प्रचंड पिकांचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं शेती वाहून गेलेली आहे, त्याच्यामध्ये जमीन खरडून गेलेली आहे, जनावरं वाहून गेलेली आहेत, दगावलेली आहेत। आणि एवढं होत असताना सरकारला कोणत्याही प्रकारची जाग येताना दिसत नाहीये, कारण 2 दिवस झाल्यावर अद्याप सरकारकडून जशी उचलावी तशी पावलं उचलताना दिसत नाहीयेत। आज पालकमंत्री महोदय इथं नांदेड जिल्ह्याचा दौरा करत आहेत। खरं तर पालकमंत्री महोदयांनी इथं 2 दिवस मुक्कामी राहून प्रशासन हलवायला पाहिजे होतं, पण ते आज सगळं पाणी ओसरल्यावर पाहणी करताना दिसत आहेत। याच्यावर कुठेतरी सरकार इथल्या लोकांप्रती निष्काळजीपणा सरकारचा दिसत आहे। जेवढी तत्परता दाखवायला पाहिजे तशी तत्परता सरकार दाखवत नाहीये। आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारकडे मागणी करत आहोत की जे नांदेड शहरामध्ये प्रचंड प्रमाणात घरामध्ये जे पाणी शिरलंय त्या प्रत्येक घराला 25,000 रुपये त्वरित अनुदान, आणि जे शेतकरी आहेत प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे, प्रति हेक्टर 2 लाख रुपये मदत तात्काळ त्या शेतकऱ्यांनी द्यावी, थोडी मागणी आम्ही करत आहोत। पालकमंत्री काही गावांना आपण बघू शकता पालकमंत्री महोदय वरवर पाहणी करताना दिसत आहेत। नायगाव तालुक्यातील कुंचली गाव आहे, तिथे 200 लोक गावात धरणे आंदोलनाला बसलेले आहेत असं कळते। पालकमंत्री न बोलता त्यांना तिथून निघून गेले। याच्यावरूनच आपण लक्षात घ्या की पालकमंत्री म्हणल्यावर नांदेड जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्याकडे असते, आणि त्यांनी प्रत्येकाला त्या ठिकाणी बोलून समाधान करणं हे पालकमंत्र्याचं काम आहे। आझाद मैदानावरती आंदोलन उपोषण करत आहे। काँग्रेसची भूमिका म्हणलं तर आमचे नेते, संसदेतले विरोधी पक्ष नेते माननीय राहुलजी गांधी वेळोवेळी त्यांनी मुद्दा उपस्थित केलाय की जनगणना, जातीय जनगणना जर झाली तर निश्चितच ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या आहे त्याप्रमाणे त्याला आरक्षण आणि सुविधा मिळू शकते, आणि हीच भूमिका काँग्रेसची घेऊन आम्ही पुढे चालणार आहोत। मी मनोजदादा जरांगेच्या आंदोलनाला वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे, पण यावेळेस मलाही मुंबईला जायचं होतं, पण जिल्ह्यावर जे अतिवृष्टीचं संकट ओढवलेलं आहे त्यामुळं मी येणाऱ्या 1 ते 2 दिवसात माननीय मनोजदादा जरांगे यांना जाऊन भेटणार।